नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी यामधील कविता क्रमांक 6 टप टप पडती या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील अ दिला आहे, कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते। याचे उत्तर आहे या प्रकारे, जेव्हा प्राजक्ताची फुले अंगावर टपटप आवाज करत पडतात तेव्हा मुलांचे गाणे त्या भिरभिर तालावर जुळून येते। दुसरा प्रश्न आहे, आ गवत खुशीने का डुलते। याचे उत्तर आहे, गवताच्या अंगावर भरारा वारा वाहतो म्हणून गवत खुशीने डुलते। पुढचा प्रश्न बघणार आहोत। ई दिला आहे, मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते। याचे उत्तर आहे, मुलांच्या गाण्यातून पाऊस, वारा, मोर पिसारा हे सर्व फुलते। ई दिला आहे, कवितेत खुडे कुणाला म्हटले आहे। याचे उत्तर आहे, फुलांसारखे जे फुलत नाहीत, आनंदी जे राहत नाहीत, सुरात सूर मिसळून जे आनंदाने गाणे गात नाहीत, अशा सगळ्यांना कवितेत खुडे म्हटले आहे। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2, कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा। त्यातील अ दिला आहे, कुरणावरती टिंबटिंब। याचं उत्तर आहे, कुरणांवरती झाडाखाली ऊन सावली विणते जाडी। दुसरं दिलं आहे, आ हसते धरती। याचे उत्तर आहे, हसते धरती फांदीवरती झोपाळा झुले। ई दिला आहे, पाऊस वारा टिंबटिंब। याचे उत्तर आहे, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले। अशा प्रकारे या ठिकाणी या कवितेच्या ओळी आपण पूर्ण केलेल्या आहेत। पुढचा प्रश्न बघणार आहोत। खेळूया शब्दांशी। त्यातील अ दिला आहे, टपटप या शब्दांप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा। याचे उत्तर आहे, भिरभिर, दूरदूर, झुळझुळ आणि लुकलुक। पुढचा प्रश्न आहे, त्यातील आ दिला आहे, खाली दिलेल्या अ गट व ब गट यांमधील शब्दांचा योग्य सहसंबंध लावा। आता या ठिकाणी अ गटामध्ये काही शब्द आहेत आणि ब गटामध्ये काही शब्द दिलेले आहेत, यांचा आपल्याला योग्य सहसंबंध लावायचा आहे। बघा, या प्रकारे याचे आपण उत्तर लिहू शकतो। हसरी, धरती, झुळझुळ, वारा, लुकलुक, तारा, फांदी, झोपाळा। अशा प्रकारे या ठिकाणी अ गटातले शब्द आणि ब गटातले शब्द यांचा योग्य सहसंबंध आपण लावलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, ई दिला आहे, खालील शब्दात लपलेले शब्द लिहा। उदाहरणार्थ, मोर पिसारा। आता मोर पिसारा या शब्दांमध्ये लपलेले शब्द आहेत मोर, पिसारा, पिसा, सार आणि सारा। त्याचप्रमाणे पहिला शब्द आहे कुरणावरती। या शब्दात लपलेले शब्द आपल्याला लिहायचे आहेत। बघा, या प्रकारे कुरणावरती या शब्दामध्ये लपलेले शब्द आहे कुरण, वर, वरती, तीर। दुसरा शब्द आहे झाडाखाली। यामध्ये लपलेले शब्द आहे झाड, खाली, झाली आणि डाली। तिसरा शब्द आहे ऊन सावली। यामध्ये लपलेले शब्द आहे ऊन, सावली, सान आणि नसा। अशा प्रकारे या ठिकाणी दिलेल्या शब्दांमध्ये लपलेले शब्द आपण लिहिलेले आहेत। पुढचा प्रश्न बघणार आहोत। ई दिला आहे, खाली दिलेल्या
पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा। बघा आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत। आतमध्ये एक चौकोन दिलेला आहे, त्यामध्ये काही शब्द आहे आणि बाहेरच्या चौकोनात काही शब्द आहे। हे शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत। बघा आता या ठिकाणी आपल्याला त्यांची योग्य जोडी लावायची आहे। बघा या प्रकारे त्यांच्या जोड्या आपण लिहू शकतो। अशुभ, शुभ, लहान, मोठे, बाहेर, आत। त्याचप्रमाणे अपयश, यश, तोटा, नफा, उतार, चढ, दुःख, सुख। म्हणजे या ठिकाणी त्या चौकोनामध्ये लपलेले जे शब्द होते ते एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द होते। ते या प्रकारे आपण ते लिहिलेले आहेत। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी मराठी बालभारती यामधील कविता क्रमांक 6 टप टप पडती या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।